स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावरून वाद. शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं सहन करणार नाही, उदय सामंत यांचा इशारा. तर मुरजी पटेलांकडून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कॉमेडियन कुणाल कामराची नवीन इंस्टाग्राम पोस्ट. एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरून वाद सुरू असतानाच हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन फोटो पोस्ट. कुणाल कामराच्या गाण्यानंतर शिवसैनिक आक्रमक. खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो झाला तिथं शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. खारमधील स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. खारमधील हॅबिटेट स्टुडिओ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. कुणाल कामराचा शो झाल्यानंतर हॅबिटेट स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली. कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरून शिवसेना आज मुंबईमध्ये आंदोलन करणार. आज कुणाल कामराची धुलाई करणार. संजय निरुपम यांची एक्स पोस्ट. मुंबईमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यानंतर शिवसेना आक्रमक. मिंधेंच्या भ्याड टोळीनं कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करून मुख्यमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंची टीका. कुणाल कामराचं गाणं 100% खरं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. कुणाल कामरानं महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं केलं, त्यामुळे शिंदेंची टोळी चिडली. संजय राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस कमजोर गृहमंत्री असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन. खासदार नरेश म्हस्केंची टीका. सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भारी पडेल, म्हस्केंचा थेट इशारा. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी, नाहीतर असंघाशी संघ करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिक धडा शिकवतील, शीतल म्हात्रेंचा इशारा. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार, यावर आज सुनावणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नागपूरचे राजे मुधोजी भोसलेंची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. ठाकरेंच्या सेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची मागणी. हिंसाचार प्रकरणी अनेक निर्दोष लोकांना अटक झाल्यानं त्याची सत्यता देखील तपासली जावी, कापसेंची मागणी. नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार. अनेक आरोपी तेलंगणा, हैदराबाद किंवा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती. नागपूरमधली संचारबंदी उठवली. गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू होती. अखेर 6 दिवसानंतर संचारबंदी पूर्णतः उठवली गेली. नागपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणात 4 अटक. 4 पैकी 2 आरोपी अल्पवयीन. नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता तर पोलीस काय करत होते? एकनाथ खडसेंचा सवाल. हिंसाचार प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन असेल तर गृह खात्यानं लक्ष देण्याची गरज, खडसेंचं विधान. नागपूरच्या दंगलीवरती काँग्रेस काय सत्य शोधणार, काय माहिती? काँग्रेसने स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीवरून प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू. पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई. नागपूरमध्ये संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा संवेदनशील भागामध्ये रूट मार्च. अग्रसेन चौक, चिटणवीस पार्क, शिवाजी चौक, गांधी गेट आणि महाल मार्केट परिसरामध्ये रूट मार्च. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू. 293 प्रस्तावांवरील चर्चेचा पेच अजूनही कायम असून या आठवड्यात त्यावर चर्चा होणार, तर विरोधक कायदा सुव्यवस्था आणि विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काहीच निर्णय नाही. आतापर्यंत भास्कर जाधव, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभूंनी 3 वेळा विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली, मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित. आज विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा करण्याची शक्यता. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यासंदर्भात आज विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल. फुलेंना भारतरत्न देण्याची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या इतर आमदारांनी मागणी केली होती. मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सगळ्या आमदारांची बैठक. शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामावरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर दिवंगत साहित्यिक रारम बोराडे आणि सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्यासमोर ही सुनावणी होणार. राजकारण बिघडलं नाही, मात्र राजकारणी बिघडले तशी सध्याची परिस्थिती. येणाऱ्या काळात चांगलं सरकार महाराष्ट्राला मिळेल अशी आशा. आमदार सत्यजित तांबेंचं विधान. विधान परिषदेच्या कामकाजावरही ताशेरे. गावात आणि तालुक्यामध्ये तयार झालेले युट्यूब चॅनल्स जबाबदारीनं वागत नाहीत. एखाद्याला खुश करण्यासाठी काहीही प्रसारित केलं जातं, त्यामुळे समाजात चुकीचे प्रवाह निर्माण होत आहेत. दिलीप वळसे पाटील यांचे युट्यूब पत्रकारितेवर ताशेरे. सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडे जावं असा आमचा स्वभाव नाही. एकाला बाप मानलं की बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय. जीवात जीव असेपर्यंत हा आमदार शरद पवार यांच्यासोबत असेल. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. अहिल्यानगरमधील भाजप आमदारांचा सत्कार सोहळा. यावेळी बोलताना सुजय विखेंनी पुनर्वसन करण्याची मागणी केली. लोकसभेमध्ये सुजय विखेंचा निलेश लंकेंनी पराभव केला होता. आरेनंतर मुंबई मेट्रोच्या आणखी एक प्रकल्प वादात. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. भविष्यात पर्यावरणाच्या समस्या उद्भवणार, स्थानिकांचं म्हणणं. एक खोक्याबाई काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळेच खोक्याबाई भरलेत म्हणून सगळे विषय बाजूला राहिले. राज ठाकरेंचा टोला. काही लोक विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. भाजप नेते आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर पलटवार. तुमच्यात दम आहे तर मैदानात या. मंत्री जयकुमार गोरेंचं नाव न घेता रामराजे निंबाळकरांना आव्हान. अमित ठाकरेंच्या मनसेच्या सगळ्या शाखाध्यक्षांची जबाबदारी. याशिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान. ही समिती सगळ्या विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल. मिशन महानगरपालिकेसाठी 2 एप्रिलनंतर पत्रकार परिषद घेऊन प्लॅनिंग सांगू. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. येणाऱ्या 6 महिन्यात मनसेचं वेगळेपण दिसेल. देशपांडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार. एनटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं आराखडा तयार. फडणवीसांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार. मेळा प्राधिकरणाचीही स्थापना होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची एकमतानं निवड. शरद पवारांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसल्यानं ही समाधी हटवण्याची मागणी. गणपतराव देशमुख आयुष्यभर बहुजनांसाठी लढले, पण त्यांचे नातू मात्र बहुजन समाजापासून दूर राहत असल्याचा राजू खरे यांचा आरोप. डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे ब्राह्मणांचे आमदार. राजू खरे यांचं वक्तव्य. मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा होणार. पनवेलहून लोकल आता बोरिवली किंवा विरारपर्यंत धावणार. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर. पनवेल शहराचा वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात मूलभूत सुविधांची कमी भासू नये यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून नियोजनावर विशेष भर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणी तिपटीनं वाढली. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईमध्ये 25 मार्चपासून नालेसफाई सुरू होणार. नालेसफाई करताना चित्रीकरण करणं बंधनकारक. गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ बनल्यामुळे गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग सोयीस्कर. पटेल यांची माहिती. माथाडी कामगारांना घर पुनर्बांधणीच्या नावाखाली धमक्या. कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील 2ही भाजप आमदारांनी प्रकरणात लक्ष घालावं. नरेंद्र पाटील यांची मागणी. मुंबईच्या साकीनाका, कुर्ला, पवई परिसरात अनधिकृत लॉजिंग विरोधात महानगरपालिकेची मोठी कारवाई. 13 इमारती जमीनदोस्त केल्या. आणखी 108 अनधिकृत लॉजिंगवर कारवाई केली जाणार. शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. मुख्य फरार आरोपी अविनाश ढोडीची मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू.
बस चालवत मोबाईलवरती मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनानं बडतर्फ केलं. संबंधित खासगी कंपनीला 5,000चा दंड. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्देशानुसार कारवाई. दादरमधून स्वारगेटसाठी निघालेल्या खासगी शिवनेरी बसमधला हा प्रकार आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर. जखमीवरती मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक. सांगलीच्या कसबे डिग्रस गावातली घटना. पूजा करण्यासाठी भोंदूबाबा 9,000 रुपये घेत होता. मुंबई IIT परिसरातील पद्मावती मंदिराजवळ मगर आढळली. अचानक मगर पवई तलावाबाहेर आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. चंद्रपूर शहरातील नगिनाबाग परिसरात घरासमोर पार्क केलेल्या 2 दुचाकी अज्ञात इसमानं जाळल्या. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. नागपाडा इथं गोमांस घेऊन जाणारं वाहन ताब्यात. जेजेमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन. बोगस डॉक्टरना गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं महिलेला अतिरक्तस्राव. डॉक्टर शंकर कुंभार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातला हा प्रकार आहे. मोहफूल वेचायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातली घटना. यवतमाळच्या वडकी परिसरात भीषण अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटात तिहेरी अपघातात. कंटेनर टेम्पो आणि कारचा तिहेरी अपघात. ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. अपघातामध्ये 7 जण जखमी. भंडाऱ्यामध्ये पूर्ववैमनस्यातून मित्रानंच मित्राची हत्या केली. मित्राचे पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं सदाभाऊ खोत यांच्याकडून स्वागत. इथून पुढे कांद्यावर निर्यात शुल्क लावू नये, खोतांची मागणी. अजित पवारांनी दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान दिनाच्या शुभेच्छा. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीमध्ये शेरोशायरी करत शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगरच्या अकोल्यामध्ये उमेद संस्थेच्या वतीनं आदिवासी महिलांसाठी कळसुआई महोत्सवाचं आयोजन. मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. भायखळ्यातील 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये शिल्पकार स्वप्नील गोडसे यांच्या दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 31 मार्चपर्यंत धातू शिल्पकला प्रदर्शन. धावपटू PT उषा यांच्या उपस्थितीत नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025चा भव्य सोहळा पार. ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, क्रिकेट, जलतरण आणि टेबल टेनिस यासारखे विविध खेळांचं आयोजन. पाणी फाउंडेशनचं काम आता संपूर्ण महाराष्ट्रात चालेल. आमिर खान यांच्याकडून घोषणा. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ. राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेवर आज सुनावणी. 2 देशांचे नागरिक आल्यामुळे निवडणूक लढवण्यास अपात्र याचिकेत दावा. इंस्टाग्रामवर लाईव्ह जात पतीची आत्महत्या. पती आत्महत्या करत असताना पत्नी आणि सासू लाईव्ह पाहत राहिल्या. मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातली घटना. प्रकरणात पत्नीसह सासूला अटक. मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं भिवंडीतील वरिष्ठ डॉक्टरांच्या कारचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 2 महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी. सनरायझर्स हैदराबाद संघानं 44 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलचं अर्धशतक व्यर्थ. IPLच्या 18व्या हंगामात शतक करणारा ईशान किशन पहिला खेळाडू. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये 6 षटकार आणि 11 चौकार ठोकत 106 धावा केल्या. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत विजय. मुंबईवर 4 विकेट्सनं मात करत विजय मिळवला. आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची ट्रम्प प्रशासनात एंट्री. भारतीय वंशाचे हॅरी कुमार यांची ट्रम्प प्रशासनात वाणिज्य विभागामध्ये असिस्टंट सेक्रेटरी पदासाठी निवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.